मेंदूमध्ये ब्रेन ट्यूमर आहे म्हणजे ऑपरेशन गरजेचंच आहे का? खरं सांगायचं तर नाही. मेंदूमध्ये गाठ असणं म्हणजे प्रत्येक वेळेलाच ती कॅन्सर असते असं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेलाच मेंदूला ऑपरेशन लागतं असंही नाही. काही ट्यूमर बिनाईन असतात म्हणजे साधे असतात, ज्याला ऑपरेशनची गरज लगेच पडत नाही. त्यामुळे न्यूरोसर्जरी करायची का नाही हा निर्णय एका क्षणात घेतला जात नाही. तर तो निर्णय पेशंटचा पूर्ण अभ्यास MRIचा कंप्लीट स्टडी करून मगच घेतला जातो. त्यामुळे मेंदूमध्ये गाठ झालेली आहे म्हणून घाबरून जाणं आणि मेंदूमध्ये गाठ झालेली आहे म्हणून अति रिलॅक्स राहणं या दोन्हीही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आहे. तर महत्त्वाचं आहे की योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. सर्जरीचा प्रत्येक आस्पेक्ट, ट्रीटमेंटचा प्रत्येक आस्पेक्ट, मग ती औषधाने ट्रीटमेंट असू दे किंवा ऑपरेशनने असू दे, त्या पेशंटसाठी काय आवश्यक आहे ते डॉक्टरांबरोबर सखोल त्याची चर्चा करायची आणि मग योग्य तो निर्णय घ्यायचा. त्यामुळे कुठलाही डॉक्टर सर्वप्रथम पेशंटला औषधानेच बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. काही गाठी असतात ज्या रेडिएशनला रिस्पॉन्ड करतात, काही गाठींसाठी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्जरी हा कुठल्याही गाठीसाठी पहिला पर्याय नसतो, हे सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे.